मला नंदा किशोरनी जरांगेनी असं बाहेर ओढलं आणि साडीला धरून हे केलं. मग मुंडकं दाबलं, छेडछाड करायला लागला. मग मला म्हणला तू तू मला धमकी द्यायला लागला. तो धमकी द्यायला लागला. मी आरडाओरडा केला. माणसं आले तिथं, ते पळून गेलं तिथे. बरे नेमकं तुम्ही कुठं गेला होता आणि काय प्रकार झाला? बाथरूमहून येत होते. त्यांनी मला साडीला धरून ओढलं. मग तोंड दाबलं, मला धमकी दिली मारण्याची. त्यांनी आम्ही जरांगे पाटील, आमचं कुणी वाकडं करीत नाही. या घटनेची जबाबदारी कोणाची? ज्या पद्धतीने ही दलित महिला आरोप करते आणि परिस्थिती सांगते, खऱ्या अर्थानं सर्वसामान्य लोकांची जी परिस्थिती झालेली आणि मोठे आश्रय शोधून त्यांच्या परिस्थितीचा फायदा घेऊन स्वतःची मनमानी करणारी एक जमात या समाज व्यवस्थेमध्ये निर्माण झाली. आता त्या परिणामाची अवस्था आणि त्या परिणामाची व्यवस्था ही कशा पद्धतीने होणार? आणि खऱ्या अर्थानं ही दलित पीडित महिला, तिच्या सोबत झालेला हा अनाचार आणि वास्तविक स्वरूपात ज्या पद्धतीनं समाज व्यवस्थेमध्ये स्वतःचा बडगा, अशा 3 घटना आता वेगवेगळ्या पद्धतीने मांडल्या जात आहेत. आता ही जबाबदारी कोणाची हे समाज पटलावर स्पष्ट व्हावं आणि जबाबदारी घ्यावी लागेल. कारण की दुसऱ्यावर थोपताना जेव्हा जो आनंद आणि आघुरी आनंद होतो ना, तशी आपल्यावर सुद्धा आल्यावर खऱ्या अर्थानं या जबाबदाऱ्या निमूटपणे स्वीकारल्या पाहिजेत आणि सामाजिक पातळी सुधारण्यासाठी आणि सामाजिक व्यवस्था जपण्यासाठी काहीतरी भूमिका घेतली पाहिजे. वास्तविक स्वरूपात हे प्रकरण माथुरीत घडलं आणि माथुरीत ज्या पद्धतीनं ही महिला आपल्यावर झालेल्या अन्यायाचं कथन करते, या पद्धतीने परिस्थिती मांडते आणि या परिस्थितीचा समाज व्यवस्थेशी फार जवळचा संबंध आहे. कारण की आमच्या समाजामध्ये स्त्री ही सुरक्षित राहावी यासाठी वेगवेगळे प्रयोग सामाजिक दृष्ट्या सुद्धा केलेले आहेत. कारण की आमच्याकडे जी नाते व्यवस्था आहे आणि आमच्याकडे जे भावनिक पेच निर्माण केलेत ना, ते भावनिक पेचच या महिलांच्या सुरक्षेचं सगळ्यात मोठं चक्र आहे. पण आजच्या काळामध्ये ज्या पद्धतीने या भावनिक चक्रांना पायदळी तुडवत स्वतःची मनमानी आणि अराजकता निर्माण करण्याची परिस्थिती निर्माण केली समाजानं, त्याचे परिणाम अशा पद्धतीने समाज पटलावर नेहमी पाहावयास मिळतात. पण ह्याची जबाबदारी घेणार कोण हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. कारण की ज्या पद्धतीनं नवी फुंके सोनारे इकडून तिकडे जाई वारे, जरी आमच्या सामाजिक भूमिकेत ज्या पद्धतीने वारकरी संप्रदायाची जरी आम्हाला काट असेल, मोठमोठे गड आमच्या शेजारी असतील आणि ज्या पद्धतीच्या भूमिका आणि ज्या पद्धतीचे संस्कार त्यांच्याकडून दिले जात असतील, तरी त्याला घेण्याची जबाबदारी आमची आहे ना. आणि ही जबाबदारी का विसरलोय आणि याला जबाबदार कोण, याच विश्लेषण करण्यासाठी आज मी तुमच्या समोर. नमस्कार मित्रांनो, मी राजेश दुबे. मंथन मध्ये आपलं स्वागत आहे. म्हणतात ना, एखादी घटना सामाजिक भूमिकेत खूप वेगळी घडते आणि अशीच प्रकारची घटना या माथुरीत या दलित महिलेसोबत घडली. तो नंदकिशोर जरांगे नावाचा जो इसम आहे, त्यांनी या महिलेसोबत ज्या पद्धतीचं दुष्कर्म केलं आणि ज्या पद्धतीची परिस्थिती केली, खऱ्या अर्थानं ही परिस्थिती सामाजिक परिस्थितीमध्ये अशोभनीय आहे. परंतु कसं असतं, मोठ्याचं वलय घेऊन स्वतःची परिस्थिती झाकण्यासाठी, स्वतःची मनमानी करण्यासाठी जे मोकळीकतेचं वातावरण निर्माण करण्यात आलं ना, ते वातावरण आज सामाजिक भूमिकेत कशा पद्धतीचे गतिरोधक निर्माण करतायत आणि कशा पद्धतीने व्यभिचाराला मुभा मिळते, हे याचं स्पष्ट उदाहरण आहे. आज ही पीडित महिला ज्या पद्धतीनं आपल्या स्वतःच्या व्यक्तिगत कामासाठी गेली, ती तिच्या संभाषणामध्ये म्हणते सुद्धा, पण तिच्यावर कावळ्यासारखा डोळा ठेवून ज्या पद्धतीने तिच्यावर त्या संदर्भातून जी भूमिका मांडण्यात आली ना, ती भूमिका सुद्धा मी मांडू शकत नाही. पण ही भूमिका झालीये आणि ती ही माथुरीत झाली. मग ही सगळी जबाबदारी कोणाची? एवढा मोठा भगवानगडाच्या पायथ्याशी असणारा हा माथुरी गाव, संत महंतांच्या माध्यमातून ज्या पद्धतीची भूमिका मांडली जाते, ज्या पद्धतीचे संस्काराचे धडे दिले जातात आणि या संस्काराच्या धड्यामुळेच आज समाज व्यवस्था जी
भारताची समाज व्यवस्था जी सुखरूप आहे ना, त्याला सगळ्यात मोठी गोष्ट आहे की आम्ही जपलेले नातेसंबंध, समाज व्यवस्थेने निर्माण केलेली व्यवस्था. कारण की या व्यवस्थेमुळेच अनेक पद्धतीनं स्त्री सुखरूप राहते. कुणाची तरी वहिनी असते, कुणाची तरी बहीण असते, कुणाची तरी आत्या असते, कुणाची तरी मावशी असते, कुणाची तरी जवळची मेहुणी असते. अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या गुंथ्यात गुंथून समाज व्यवस्थेने स्त्रीला संरक्षण देण्याचा प्रयत्न केला. परंतु हे संरक्षणाचं कवच आम्ही आमच्या आधुनिकतेच्या बुरख्याखाली सगळं तोडून काढलंय. आज वास्तविक स्वरूपात ज्या पद्धतीचे अनाचार आणि ज्या पद्धतीची दुर्व्यवस्था या समाजात संस्कारित होऊ लागल्यात ना, त्याला जबाबदार कोण आहे? कारण की आजही आमची परिस्थिती आणि विश्वामध्ये जे भारताची एक वेगळी महती आहे, या महतीला सगळ्यात मोठी भूमिका आहे ही नातेसंबंध. कारण की या नातेसंबंधामुळे एकमेकाची परिस्थिती जुळते, एकमेकाची ऋणानुबंध घट्ट होतात. भलेही आपल्या रक्ताची नाती नसली तरी रक्तापेक्षा निकटवर्तीय नाती आपण तयार करतो. मग त्या नात्यांच्या मधला जो खरा आधार होता, जो एक विश्वास होता, तो कुठे गायब झालाय, शोधण्याची गरज आहे. आज ज्या पद्धतीने बीड जिल्ह्याच्या परिस्थितीमध्ये, ज्या पद्धतीने गुंडगिरी आणि दहशतगिरी आजपर्यंत आमच्या डोक्यावर शिक्का बनू लागलेली. अगोदर आम्ही ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून आमच्या डोक्यावर शिक्का होता. आता आमच्या महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यांपैकी सगळ्यात जास्त दहशत कुठे आहे? आणि त्यावेळेस म्हणजे काही काळ अगोदर बीडला बिहार म्हणायचं, पण आता बिहारची उपमा ही बीडला कमी पडू लागलेली. कारण की घटनाच अशा पद्धतीने घडत आहेत, या घटना अशा पद्धतीने पटलावर येत आहेत. मग या सगळ्या घटनेला जबाबदार कोण आहे? आणि ज्या पद्धतीने मोठ्या नावांचा आश्रय घेऊन स्वतःची मक्तेदारी निर्माण करणारी ही व्यवस्था, मग ती सगळीकडेच आहे, एकीकडे नाही. एकाच विषय मांडत नाही, प्रत्येकाकडे ही अशा पद्धतीने एक सोकावलेली व्यवस्था आहे. मग त्याची जी परिस्थिती अंगावर येते, मग जी परिस्थिती चरित्र्यावर डाग पाडते आणि ज्या पद्धतीने सामाजिक भवितव्य असेल, राजकीय भवितव्य असेल, ते पूर्ण बर्बाद करते. मग ही जबाबदारी घेणार कोण? ही जबाबदारी घ्यावी लागेल. कारण की समाज व्यवस्था जर सुधारायची असेल, समाज व्यवस्था जर नीटनीटकी करायची असेल आणि एकमेकाचे ऋणानुबंध परत जपायचे असतील तर, नाही तर चलूया आपल्या पद्धतीने जे चालतंय ते. या गोष्टीला कोण आहे? वाली आहे का कोणी याचं करता धरता आहे? फक्त प्रकार चालू आहे जो सामाजिक भूमिकेत, तो अराजकतेचा आहे, व्यभिचाराचा आहे. आणि या व्यभिचाराच्या मध्ये जी भरडली जाते ती सर्वसामान्य जनता. अशा पीडित महिला ज्या पद्धतीच्या या परिस्थितीमध्ये आज समाज व्यवस्था अडकली आणि ज्या पद्धतीचं द्वंद्व या समाज व्यवस्थेत निर्माण झालंय ना, खऱ्या अर्थानं हे द्वंद्वच अशा शेफारलेल्या आणि अशा कवच कुंडल बांधून फिरणाऱ्या लोकांसाठी आज खऱ्या अर्थानं खूप मोठी सुरक्षितता झालेली आहे. त्यामुळे या सुरक्षिततेला खऱ्या अर्थानं ज्याने त्याने आपल्या आपल्या परीने आवरावं आणि समाज व्यवस्था कशा पद्धतीनं व्यवस्थित राहील, समाज व्यवस्था कशा पद्धतीने सुरक्षित राहील, यासाठी जर खऱ्या अर्थानं प्रयत्न झाले तर या तुमच्या आमच्या मनातला जो सगळ्यात मोठा गैरसमज आहे आणि तुमच्या आमच्या मनातली जी एक भयाची भूमिका आहे, ती निश्चितपणे संपून जाईल. पण जबाबदाऱ्या स्वीकारल्या पाहिजेत. पण जबाबदाऱ्या स्वीकारण्यासाठी कोणी पुढे येत नाही. एक चांगली हिंदीत म्हण आहे, मिठा मिठा गप गप आणि कडवा कडवा थू थू. म्हणजे जे जे चांगल्या चांगल्या पद्धतीने होतं, जे स्वतःच्या प्रतिष्ठेमध्ये एक नवीन पद्धतीची भूमिका मांडणार असतं, ते आमच्यासाठी स्वागतार्ह असतं. पण जे थोडस आमच्या भवितव्याला डाग लावणार आहे किंवा सामाजिक परिस्थितीमध्ये आमची अवस्था बिकट करणार आहे, जर अशा घटना घडल्या तर आम्ही त्याला थुथू करून लांब लावतो. पण त्या पद्धतीने ज्या पद्धतीने आम्ही गोड स्वीकारतो, गोडाचा आनंद घेतो, त्या पद्धतीने या कडूचा सुद्धा आनंद घेतला पाहिजे. या आनंद घेताना या समाज व्यवस्थेची परिस्थिती सुधारण्यासाठी पावलं उचलली पाहिजेत. पण इतकी मोठी जबाबदारी घेणार कोण? आणि वास्तविक स्वरूपात अशा पद्धतीच्या ज्या
महिलांना पीडित करणारी जी व्यवस्था निर्माण झाली आणि स्वतःची एक स्पेस म्हणून ही सुरक्षितता वापरून आपलं नाव वापरून ज्या पद्धतीनं गोंधळ घालण्याचा प्रकार आहे त्याला खऱ्या अर्थानं रोखलं गेलं पाहिजे. तरच बीड जिल्ह्याच्या डोक्यावरचा तो कलंकित डाग जी परिस्थिती मांडतोय आणि जी वास्तविक स्थिती सांगते ते पुसण्यासाठी आम्हालाच पावलं उचलणं गरजेचं आहे. आज भलेही ही महिला PSP ऑफिसच्या दारात जाऊन कैफियत मांडत होती, कारण की जवळच्या चकलंबा पोलीस स्टेशन मध्ये ज्या पद्धतीच्या परिस्थित्या झाल्या त्यामुळे तिला त्या SP ऑफिसची दारं ठोठावी लागली आणि तिथं जाऊन सामाजिक परिस्थितीमध्ये ही परिस्थिती मांडणारी ही महिला आणि ही कैफियत खऱ्या अर्थानं समाजावर खूप मोठी प्रश्नचिन्ह उभे करते. त्यामुळं सामाजिक परिस्थिती जपायची सगळ्यांची जबाबदारी, पण जबाबदारी जपताना ज्या पद्धतीने गोड गोड चांगलं वाटतं तसं अशा आलेल्या बालंट सुद्धा स्वीकारून त्याला व्यवस्थितपणे हाताळावं हीच नम्र विनंती. नमस्कार.